शिंदेंचा जीव ठाकरेंमुळेच वाचला. बड्या नेत्याचे विधान, भाजपात लवकरच राजकीय भूकंप. वाचा 5 घडामोडी. युसुफ पठाण, प्रतिनिधी, मालेगाव, नाशिक. आजच्या महत्त्वाच्या राजकीय घडामोडी. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जीव उद्धव ठाकरे यांच्यामुळेच वाचला असे विधान ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केले. प्रत्येकाला आपापला पक्ष वाढवण्याचा अधिकार असून 2029 मध्ये शिवसेना भाजपा स्वबळावर लढू शकते, अशी प्रतिक्रिया शिंदे गट नेत्यांनी दिली. माजी मंत्री बच्चू कडू यांनी स्वतःला शिंदे गटात विलीन करून जिवंत समाधी घेतली, अशी टीका शिवसेना ठाकरे गटाकडून करण्यात आली. शक्तीपीठ महामार्ग हा शेतकऱ्यांच्या उपजीविकेवर घाला घालणारा आणि त्यांना उद्ध्वस्त करणारा राक्षसी प्रकल्प असल्याचा आरोप माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला. भाजपाचे 6 वेळेचे माजी खासदार ब्रिजभूषण सिंह हे लवकरच आपल्या समर्थकांसह समाजवादी पार्टीत प्रवेश करणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली. या सर्व घडामोडी सविस्तर जाणून घेऊया. शिंदेंचा जीव ठाकरेंमुळेच वाचला, बड्या नेत्याचं विधान. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेला खासदार संजय राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. उद्धव ठाकरे यांच्यामुळेच एकनाथ शिंदे यांचा जीव वाचला असं विधान त्यांनी मुंबईतील जाहीर पत्रकार परिषदेतून केलं. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील मिसिंग लिंक प्रकल्पाचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शुक्रवारी लोकार्पण झालं. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना वर्क फ्रॉम होमवाल्यांमुळे मिसिंग लिंकचे काम रखडले होतं, अशी अप्रत्यक्ष टीका शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली होती. त्याला प्रत्युत्तर देताना संजय राऊत म्हणाले की मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात उद्धव ठाकरे यांच्यासमोर महाराष्ट्राचे आरोग्य सुरक्षित ठेवण्याचं सगळ्यात मोठं आव्हान होतं. कोरोना काळात त्यांनी केलेल्या उपाययोजनांमुळे एकनाथ शिंदे यांचाही जीव वाचला. झाडे तोडणे, रस्ते बांधणे हे केव्हाही होऊ शकतं, असा टोलाही राऊत यांनी शिंदे यांना लगावला. 2029 मध्ये भाजपा शिंदे सेना स्वबळावर लढणार. प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार असून 2029 मध्ये शिवसेना भाजपा स्वबळावर निवडणूक लढवू शकतात, अशी प्रतिक्रिया शिंदे सेनेचे मंत्री संजय शिरसाट यांनी दिली. भाजपा भविष्यातील निवडणुका स्वबळावर लढणार आहे. भाजपाची गाडी फुल्ल झाली, चढायला जागा नाही. ही गाडी अजित पवारांचा पक्ष आणि शिंदेच्या शिवसेनेला ठोकर मारून पुढे जाण्याच्या विचारात आहे. अजित पवारांचा पक्ष गिळण्याची तयारी झाली आहे आणि उद्या शिंदे यांचे आमदारही भाजपामध्ये जातील, असा उल्लेख ठाकरे गटाचे मुखपत्र सामनाच्या अग्रलेखात करण्यात आला. त्यावर प्रतिक्रिया देताना प्रत्येक राजकीय पक्ष आपली संघटना मजबूत करण्याच्या आणि निवडणुकांची तयारी करण्याचा प्रयत्न करत असतो आणि तसे करण्याचा त्यांना अधिकार आहे. मित्रपक्ष जर स्वतंत्रपणे निवडणूक लढवू इच्छित असतील तर त्यांना रोखणारी कोणतीही राजकीय व्यवस्था नाही. भाजपा 2029ला स्वबळावर निवडणूक लढवू शकतो का? तर लढवू शकतो. हीच गोष्ट शिवसेना शिंदे पक्षालाही लागू होते, असं शिरसाट यांनी म्हटलं आहे. माजी मंत्री बच्चू कडूंवर ठाकरे गटाचा प्रहार. अमरावती विभागात बराच काळ आमदार व मंत्री असलेले श्रीमान बच्चू कडू यांनी स्वतःला शिंदे गटात विलीन करून जिवंत समाधी घेतली. या समाधी सोहळा स्वतः उपमुख्यमंत्री शिंदे व कडू यांचे अनुयायी हजर होते. कडू यांचा हा समाधी व समर्पणाचा सोहळा आटोपल्यावर त्यांचा राजकीय वैकुंठाचा प्रवास सुरळीत व्हावा यासाठी त्यांचे नवे गुरु महाराज शिंदे यांनी त्यांना विधान परिषदेची उमेदवारी दिली. त्यामुळे समाधी अवस्थेत कडू यांना देव दिसला, अशी टीका शिवसेना ठाकरे गटाचे मुखपत्र सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आली. प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक व माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी नुकताच शिंदे सेनेचा धनुष्यबाण हाती घेतला आहे. त्यानंतर विधान परिषदेची उमेदवारीही त्यांना देण्यात आली. याच मुद्द्यावरून ठाकरे गटाने कडू यांना लक्ष्य केलं आहे. या दरम्यान ठाकरे गटाच्या या टीकेला प्रत्युत्तर देताना काही गोष्टी लढून नाही तर गणिमी काव्यानं सिद्ध कराव्या लागतात. टीका फार मनावर घेऊ नये, असे कडू यांनी म्हटलं आहे. शक्तीपीठवरून राजू शेट्टींचा फडणवीसांवर हल्लाबोल. शक्तीपीठ महामार्ग हा शेतकऱ्यांच्या उपजीविकेवर घाला घालणारा आणि त्यांना उद्ध्वस्त करणारा राक्षसी प्रकल्प असल्याचा आरोप माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला. गरज नसलेला महामार्ग देवांच्या नावाखाली अदानींसारख्या महादेवासाठी केला जात आहे, अशी टीकाही त्यांनी केली. माळशिरस तालुक्यातील वेळापूर येथे शक्तीपीठ विरुद्ध जन आक्रोश मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. त्या मेळाव्यात बोलताना राजू शेट्टी यांनी महायुती सरकारला लक्ष्य केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देवदेवतांच्या नावाखाली उद्योगपतींसमोर लोटांगण घालत आहेत.
या अनावश्यक महामार्गाच्या माध्यमातून राज्यातील जनतेवर 1 लाख कोटी रुपयांच्या कर्जाचा बोजा टाकला जात आहे. हा शक्तीपीठ महामार्ग हद्दपार केल्याशिवाय राज्यातील जनता स्वस्त बसणार नाही असा इशाराही राजू शेट्टी यांनी दिला. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.